तर नमस्कार मित्रांनो, मी अमर मटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला हा व्हिडिओ येतोय। तर मित्रांनो, मी आज आलोय खेडमध्ये आंबी या गावामध्ये। तर माझा मित्र राहतो इथे विश्वास, त्याच्या गावी आम्ही आलोय। तर माझ्याबरोबर आहेत आमच्या सर्व ऑफिसमधले सर्व मित्र वगैरे आहेत। या ठिकाणी पाहू शकता भाई मित्राच्या घरी आल्यावर सर्व आधी पहिली कामं त्याची करून घेतोय। हा आपला भाई आहे, मेन आपले कार्यकर्ता। आणि हा एक आहे फुल कॉमेडी किंग। हा आता आता तो लादी पुसत झालाय बघा। हा इथे मस्त आता लादी पुसायचं काम चाललंय। आपला आहे राजू भाई, ये सुधीर भाई अपना थोड़ा थकेला है। थकेला नहीं, ज्यादा हो गया। ज्यादा हो गए अब नहीं, थकेला है। हा आपला भाई बघा फुल एकदम काम करतोय। फुल एकदम लाद्यात चांगला मार भाई। घरी पण नाही मारला असला आहे ना, पण इकडं पार्टी म्हटल्यावर भाई बघ कसं एकदम कामं करतोय। आणि आपला भाऊ हा बघा, विश्वास भाऊ, याच्या घरी आम्ही आलो। स्टाईल बघा भाईची, एकदम रुबाब। गाव हे आंबी आहे, एकदम मस्त। चारी बाजूने एकदम डोंगर आहे आणि डोंगराच्या मध्यभागी वसलेलं हे गाव आहे आंबी आहे, पाहू शकता तुम्ही। तर भाई ना आज पूर्ण विश्वाच्या घराची लादी पूर्ण चमकवणार आहे। काय एकदम मनापासून कपडा मारतोय, आपला मप मारतो एकदम मनापासून। बायको तुझी गर्लफ्रेंड बघूनच खुश होणार आहे। भाई बोलेल कामाला बिमाला ठेवायचं काय, आता फंद्यामध्ये पडायचं नाही। आता भाई शिकलाय फुल एकदम। इकडे पाहू शकता आपल्याला थोडी फ्रीजची गरज आहे, त्याच्यामुळे बघा आपले किशोर भाऊ फ्रीज थोडा साफ करून घेत आहेत। थोडं विश्वासचं घर कसं थोडं बंद असतं ना, इकडे कोण नसतं, त्याच्यामुळं सर्व साफसफाई पहिले आम्ही साफसफाई वगैरे करून घेतली। आत्ता हा विश्वाची सर्व फॅमिली मुंबईला असते, त्याच्यामुळं सर्व आधी साफसफाई वगैरे करून घेऊया। त्याच्यानंतर मग आपल्या जेवणाला वगैरे सुरुवात होणार आहे। आणि आज खूप म्हणजे खूप मजा मस्ती होणार आहे। खूप मजा मस्ती होणार आहे। संपूर्ण नियोजन आहे ना, तर भाई या भाईने ठरवलंय। आता याच्या पुढे काय आहे, काय होणार आहे आता इथे पुढे? आता आपण जेवण बनवून आपण रानामध्ये फिरायला जाणार आहोत आणि काजूसाठी। नमस्कार सर, काय मदत पाहिजे का तुम्हाला? हे साफ नाही केलं तुम्ही? हे कागद साफ करतोय ना, हे कधी साफ करणार? अर्धवट कामा नाही करायची, कामाची सवय नाही। ट्रेनिंग करून घे माझ्याकडून, आधी तुला सांगतो मी। नाही म्हणून आता पाहू शकता खेडच्या मच्छी मार्केटमधून आपण मांदिले आणले। आणि काय काय संकेत आपण बनवणार आज? आज आपण चिकन बनवणार आहोत, भाकरी, तांदळाची भाकरी। आपल्याकडे मांदिले आहेत, मांदिला फ्राय करणार आपण। मांदिली फ्राय आहे मस्त, कौल फ्राय। परत आपण रात्री कोपी लावणार आहोत। तर मित्रांनो, हे सर्व तुम्हाला आज एक खास वैशिष्ट्य। आणि हे बघा कुक, हे आमचे कुक सिनियर सर्व सामान त्याने मुंबईवरूनच येताना घेऊन आलेत। तर मित्रांनो, तुम्हाला सर्व रेसिपीज वगैरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आणि आमचा कुक खास मुंबईवरून आम्ही घेऊन आलोय, त्याला विशेष खर्च करून आमच्या कुक स्वखर्चावर घेऊन आलोय त्याला। आणि बघा इकडे मस्तपैकी फ्रीज पण साफ झालाय। तर चला मित्रांनो, शेवटपर्यंत ब्लॉगवरती कंटिन्यू राहा। आता आम्ही सर्व साफसफाईला सुरुवात करतोय।
सुरुवात झालीच आहे, आता काय एवढं काय नाही. तर मित्रांनो आता मस्त थोडासा सकाळ सकाळ चहा बनवला जातोय बघा. आपण कुकच तसा वागवला आहे भाई. आता वाजले 7 आणि पाहू शकता इकडं गावाकडे मस्त सकाळच पाणी आलंय आणि आपला राजूभाई इकडे पाणी भरतोय एकदम. ते वाजतंय कुठं? सर्व सुकलं ना, खराब झालं वाटतं. जरा जेवणाची तयारी चालू झाली. भाई लसूण सोलतो इकडे. भाई मला तर वाटतच नाही भाई तू घरी काम एवढा काम केलं नाही भाई ना. आला कचरा काढला, त्याच्यानंतर लादी पुसली. आता मस्त बघा कांदे वगैरे टोमॅटो वगैरे सर्व आपल्या भाईने इकडून आणले. तर संख्या इकडे सोलण्याचं काम करतोय. हा धार लावून घ्या एकदम. शेफ बनला शेफ. अरे आलू नाही तर हातावर बितावर घालशील. तर मित्रांनो आता चहाला मस्त उकळी पण आली. एकदम स्पेशल चहा, खेडची स्पेशल चहा. आणि बनवणार आहे तो जावई मुंबईचा. मित्रांनो आता कामं वगैरे झाली आणि आता मस्तपैकी सकाळ सकाळ चहा तर बघा. थँक्यू अमर साहेब, आमचं दर्शन सर्वांना ओळख करून देत आहे. राजूला दुधाची चहा पाजायची आहे. चहा उत्तम झाली आहे, प्युअर गावठी चहा. तर मित्रांनो पाहू शकता इकडे मस्तपैकी कोंबडी सुद्धा आणली आता. एवढी मेहनत करून पकडून आणलेली आहे. इकडे मस्तपैकी मांदेली फ्राय करण्याची तयारी सुरू आहे बघा. एकदम मॅरिनेट वगैरे केलं आहे. आणि आमचा कुक बघा एकदम कसा एकदम टोपी बिपी घालून एकदम रावस मध्ये बघा एकदम रावस एकदम मस्तपैकी त्याचं मॅरिनेट झाले. आता दादा मग पाव वगैरे आणायला लागतील मग. भात तांदूळ नाही, तांदूळ आणले पण. तर मित्रांनो मस्तपैकी आता मांदेली फ्राय करायला टाकलेत आपण. हे बघा दोन खूप घासारले. नंतर हाता पाय तोंडाची मारामारी होणार आहे. एकदम मस्त असे आपण मॅरिनेट करून घेतले होते. त्याच्यानंतर आता मस्तपैकी फ्राय करायला टाकलेत बघा. आणि या साईडला बघा एकदम मस्तपैकी ग्रेव्ही तयार झाली. संजय भाऊने तयार केली एकदम भारी. आणि काय वास सुटला एकदम. क्वालिटी एकदम क्वालिटी पाहू शकता. आता मस्तपैकी चिकन सुद्धा आपल्या धुवून रेडी झालंय. आणि हे बघा चिकन लेग पीस दाखव विश्वास. चिकन लेग पीस, चिकन लेग पीस. राजू आता बारीक बारीक चिकनचे पीस केले जात आहेत. घाण झालं हे पाईप डाल. राजूभाईकडे कुत्र्याला बरोबर खेळतोय काय तू. नया कुत्ता है, नया कुत्ता है एरिया में. तर मित्रांनो पाहू शकता आपलं चिकन एकदम साफ वगैरे करून झालंय. आता धुवायचं फक्त बाकी आहे.
तर इकडे या साईडला बघा आपले किशोर भाऊ मस्तपैकी चिकन धुवून घेत आहेत आणि त्याच्या बाजूला हे बघा संजय साहेब आमचे मुंडी साफ करताय मुंडी साहेब करतोय मुंडी. तर चला मस्तपैकी त्याचे चिकन धुवून घेऊया. हे पण दाखव. हे बघा एक स्पेशल तुम्हाला मी दाखवतो बघा. आपला विश्वास भाऊ आपल्यासाठी भाकरी तयार करतोय. मस्तपैकी पीठ मळायला सुरुवात केली तिनं. पहिला घ्यायचा पीठ, हा पिठामध्ये आपल्या हिशोबाने पाणी टाकायचं ओके. आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून हा असं जास्त पण पाणी नाही टाकायचं हे बघा कसं केलंय त्यानं, जेणेकरून पातळ होईल. तर आपल्या हिशोबाने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि असा एक गोळा करून घ्यायचा बघा. तो आता त्याला मळतोय पिठाला. तुम्ही केला तर एकदम सोपं पडेल तुम्हाला. आता आपण बघणार आहोत विश्वासच्या भाकरीचा आकार सुद्धा आपण तुम्हाला मी दाखवणार आहे. बघूया एकदम कसा. हा लेडीज लोक पण लाजतील अशी भाकरी विश्वास बनवतो असं तो मला सांगत होता. पण आता मी प्रत्यक्षात बघणार आहे तो कसा भाकरी करतोय. चपाती पण आहे, तो आता भाकरी करणार आहे भाकरी. तर चला पीठ मळून घेतोय तो. तर पाहू शकता बघा पीठ मळून झालेलं आहे. एकदम पीठ एकदम चांगला मळून झालाय विश्वासने. एकदम चांगला कडक नाही करायचा, त्यामुळं भाकरी कडक होते. नरम ठेवायचा पीठ जेणेकरून भाकरी पण एकदम पटकन वळून होते, पातळ होते. तर या साईडला आपला एकदम भात असा रेडी होतोय. बासमती चावल. भाई जास्तीत जास्त काय ग्रेव्ही करतोय. आग करू नको मध्ये झाला. संध्याकाळी मुंबईला जायचं आहे. गोड झालेली. गोड झाली का पाणी पाहिजे बघा. ग्रेव्ही आपली बघा. चांगला कपडा घे. भात बघ आणि ते टाकून. तर आता आपल्याला विश्वास भाकरी भाजून दाखवणार आहे बघा. आता एकदम मस्तपैकी अशी भाकरी तो भाजून जाणार. तर मस्तपैकी आपला तवा गॅसवर चढलाय आणि आता आपल्याला इथे असा विश्वास असा मस्तपैकी भाकरी आता भाजणार आहे. पीठ पण आपला मस्तपैकी तिकडे रेडी झालाय. हे पीठ आणि हे आपल्याला आता मिक्स केलेलं पीठ आणि ते तवासुद्धा रेडी. तर चला बघूया विश्वासच्या हाताने तयार केलेली भाकरी. तर चला मित्रांनो आता आपली भाकरी भाजण्यासाठी स्टार्ट झाले. विश्वासने मस्तपैकी पीठ घेतलंय छोटासा गोळा. बघा आता कसा भाजेल भाकरी. मस्त रे. अशा पद्धतीने भाई आपली भाकरी रेडी झाली आहे बघा. एकदम गोलच्या गोल. बाया पण लाजतील भाई याच्या पुढं. हा तर लाजतोय, बाया तर हमखास लाजतील. काय भाकरी बनवली एक नंबर. आता ही तव्यावरती गेली. पाणी कुठं आहे? अरे पाणी पाणी. हा एक नंबर. इकडे इकडे आतमध्ये आहे. पोरींना लाज वाटली पाहिजे. हा कोणाला व्हिडिओ काढणार नाही. पुरी कशी भारी भाकरी केली बघा मस्तपैकी विश्वास भाऊने. कशी आवडले केली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. हा तर मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या विश्वास भाऊने भाकरी भाजले आणि अजून बऱ्याचशा भाकऱ्या अजून मस्त भाकरी करायला शिकवलेली आहे.
अजून बऱ्याचशा भाकऱ्या भाजायची बाकी आहे. तुम्हाला मी एकच दाखवतो कशी झाली ती. साईडला पाहू शकता मस्तपैकी चिकन सुक्का ना, काय चिकन सुका टिक्का मसाला काय नाव आहे? चिकन सुक्का टिक्का मसाला मस्तपैकी बनवला आहे. आणि इकडे आपली भाकरी पलटे एक नंबर बघा, वन साईड कशी एकदम भारी झाली. आणि एक भाकरी आता इकडे रेडी करून ठेवली ते ना, एकदम गोल आल्या, गोलच्या गोल चंद्रासारखी, एकदम चंद्रासारखी. हे बघा, इकडे भाकरी, इकडे चिकन. संडे धमाका झाला संडे. आणि इकडे मस्तपैकी मांदिली मच्छी फ्राय केलेली आहे. कुरकुरीत कुठे मच्छी फ्राय झाली आपली. मांदिली तर झालीच आहे. आता आपली भाकरी तयार होते बघा. तर मित्रांनो पाहू शकता, ही आपली पहिली भाकरी मस्तपैकी तयार झाली, एकदम गरम गरम. वा मस्त आहे. आता ही दुसरी. चला आता विश्वासला इकडे भाकरी आहे ती भाजू द्या. खूप साऱ्या भाकऱ्या बनवायच्या त्याला. भाई फुल एक्सपर्ट आहे हा एकदम जेवण बनवण्यामध्ये. विश्वास आणि इकडे आमचे बागवे साहेब, खास मुंबईवरून आम्ही त्यांना बोलवलं आहे पैसे देऊन. आणि काय चिकन तिने बनवले बघा, तुम्हाला परत दाखवतो. वा हे बघा, एक नंबर असं चिकन त्याने बनवलं आहे. हे सर्व तुम्हाला नंतर मी दाखवीन, जेव्हा टेस्ट करेन तेव्हा त्याची मी चव तुम्हाला सांगणार आहे कशी बनली ती. तर चला विश्वासला भाकऱ्या भाजू द्या. इकडे बघा एक बॉडी पडली. जेवण कोण करतोय? भाई सकाळी एकदम तावानं आला आणि मस्तपैकी सर्व काम बिम केला. आता पूर्ण बॉडी पडली, बॉडी थकली. नमस्कार मित्रांनो. तर आता वाजलेत 10 आणि आता आम्ही चाललोय. आमचं जे पार्टीचं जेवण वगैरे आहेत ना, ते सर्व आम्ही तयार करून जंगलामध्ये वनभोजनचा प्लॅन आहे. तर आता आम्ही सर्व मिळून चाललोत जंगलामध्ये. मस्त एक जागा तिथे शोधणार, मस्त आंबे वगैरे काजू वगैरे थोडे भेटतात काय बघणार. आणि तिथे मस्तपैकी जेवण वगैरे करणार आहोत. आणि वनभोजन पण सुद्धा मस्त होईल आपलं. तर तुम्हाला दाखवतो आम्ही जेवण वगैरे कसं घेतलं आहे आणि पुढे काय काय होणार आहे हे तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो पाहू शकता असं मस्तपैकी आता आम्ही तयार झालोय. बघा आपला राजूभाई मस्तपैकी घेतलाय पाण्याचा हंडा. किशोर भाऊंच्या मागे सर्व बॉटल्स. आणि तुझ्याकडे काय आहे संख्या? पापड आहेत, पापड वगैरे, चिकन कढी. आणि हा भाई आम्हाला वाट दाखवणार साठी एक गाईड घेतलाय. गाईड सुधीर भाई गाईड. हे गाईड आहे आम्हाला. अजून मेन चीज आपली मागे राहिली आहे. जे मेन आहे ते मागे राहिलंय. तर मस्तपैकी पाहू शकता मित्रांनो, ह्या आंबेरे गावचा हा परिसर आहे एकदम मस्त असा. आणि इथेच आपण वरती डोंगरामध्ये जाणार आहोत आणि मस्त आपल्या पार्टीचं एक खल्लास असं एकदम मस्त असं लोकेशन शोधणार आणि तिथे आपण मस्त बसून मस्त ताव मारणार आहे. तर चला पर्यावर आलेलो आता. कुठला गाणी एरिया? हा भाई आहे आपला गाईड आहे इकडचा. मेन चीज मागे आहे बघा, मेन चीज मागे आहे. कुणी विश्वाच्या पप्पाने बांधलेलं आहे. काय बोलतो? हे छोटस व्हाळ आहे. आणि आपलं मेन चीज आहे ना त्याच्यामध्ये आहे मस्त चिकन भाकरी. आणि बघा चिकन भाकरी घेऊन आपण टपामध्ये घेऊन चाललोय वरती. आणि हे बघा इथे चाफ्याचं झाड कसं एकदम मस्त फुललंय. सरळ चला, सरळ चला.
बारके बघून आले की गवळण बघा आमची गवळण. काजू बघा. गवळण बघा आमचा गवळ गवळ. मित्रांनो मग जंगलामध्ये एंटर करता करता आपल्याला पहा कोकणचा रानमेवा म्हणजे करवंद. अजून पिकली नाहीत, हिरवी आहेत, भरपूर भरपूर सारे आहेत. कोकणची कोकणचा रानमेवा कोकणची काळी मैना. काळी मैना आता हिरवी पाहू आहे शकता. सध्या हिरवी आहेत. तेव्हा आजोबा काठी टेकवत येतात. काठी टेकवत आजोबा येतात. चला कैरी आंब्याची भेलवाला चला भेलवाला आम ले लो, आम का पत्ता. तर मित्रांनो पाहू शकता फायनली आंबा भेटलाय. आता ह्या आंब्यावरचे जे हिरवे आंबे आहेत ना ते मस्तपैकी काढूया. हे बघा चला सर्वजण मस्तपैकी आता तयार आहेत. बघतायत वरती कोण चढतंय ते. चला बघूया आता वरती कोण चढतंय आणि मस्तपैकी आंबे काढूया. तर मित्रांनो इथे बघा लहानपणीच्या आठवणी तुम्हाला पाहायला भेटतील. सर्वजण त्या आंब्याचा नेम काढतायत. बघूया कोण पाडतो. बघूया कोण पाडतो. हा आता विश्वास नाही, अजून कोणी नाही पाडला रे. हा बागवे याचा भाई हात दुखतो बघ कसं पाडतोय. भाई ठीक आहे हाला अजून एकाला पण आंबा पडत नाही तो. आंबा पाडल्याशिवाय जाणारच नाही वर. बघूया कोण पाडताय. अरे भेंडी एक तुम्हाला आंबा पडत नाही. किती जण आहे बघ. हा बघ काय करतोय. एक आंबा पडत नाही तुम्हाला लोकांना. आता कोण पाडतंय मारतंय कोण. हा संख्या हा अरे तुमच्या नाही पडूच आहे. हे बघ एवढे सर्व आहे त्यांना एक आंबा पडत नाही. दगडी नाही रे बरोबर. आईच्या का काय गेलं एवढा मोठा कोणी मारत का वरती. हे पडला एक नंबर नेम. तरी 20-30 तरी दगडा मारल्यावरती. हा बघा एवढं सर्वांनी मारल्या. हा बघा एक आंबा मस्त विकत मिळाला आपल्याला आता. हे बघा यांनी पाडलाय मस्त विश्वासच्या भाऊजींनी. हा दुसरा एक का. अरे बाप माझ्या किती पाडले. अरे एक नंबर. अरे किती पाडले बघा. आणि आंबा पण बघा किती मोठा आहे. हा बघा हे बघा आंबे दाखव. हे बघा आंबे. अरे हे बघा आंबे. आपण जे जेवण घेऊन आलो ना जंगलामध्ये तर ते तुम्हाला मी मेनू दाखवतो बघा. हे आहे पापड. या साईडला आहे मांदेली. हा कुठला चिकन काय चिकन 65 मसाला इकडे चिकन राईस त्यानंतर यो भाकऱ्या हे मटन रस्सा दाखव कैरी चिकन रस्सा पाहू शकता. चिकन आणि भाकरी जेवण एक गावच्या पाण्याची टेस्ट कसं झालंय.
कसा झालाय? एक नंबर भाई. खा बघूया खा. हे बघ भाकरी भाजी बरोबर हा चिकनचा रस्सा बनवलेला आपण हा आणि भाकरीचा तुकडा हा क्वालिटी क्वालिटी एक नंबर. तर आपल्याला सुद्धा आलंय बघा. त्यांचं घर आहे. काजू की धरण येतं. नाचायला निघाले काय? ये जाऊन ये जाऊया. शिव्या बिव्या काय देऊ नका अशा. वाव निसर्गरम्य उन्हातून आज काय पडलो आम्ही. काजू काजू ही डाकूची टीम कुठली? बाय बाय कुठली डाकूची टीम आहे? हे आम्ही रानडुक्कर. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता डोंगरची काळी मैना, डोंगरची काळी मैना ही बघा. करवंद बघा पिकलेली ती ह्या साईडला दिसतात. ही काळी काळी झाली ती मस्तपैकी ती तयार झालेली आहेत आणि अजून थोडा टाइम जाईल. तर ह्या वर्षीचं नवं तरी करून घेऊया आपण. तर चला हा रंग्या अंड्याचे 1000 रुपये अंडा घे अंडा. रंग्या अंडा अंडा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं. आता संध्याकाळचे वाजलेत 9:30 आणि आता आम्ही कौल फ्राय करतोय बघा. मस्तपैकी चिकन मॅरिनेट करून घेतलंय आणि हे कौल घेतलंय त्याच्यावरती मस्त तेल टाकून चिकनचे पीस बघा अशा प्रकारे असे ठेवले जातात. खालून मस्तपैकी अशी चूल मांडली आणि मस्तपैकी जाल केलाय बघा. अंडी ठेवायची. आता मस्तपैकी किती वेळ लागला अजून? 15-20 मिनिटं. टचला ना. तर मित्रांनो या साईडला पाहू शकता एक नवीन व्हेरियंट बघू शकता तुम्ही. चिकनच्या वर या दादाने अशी मस्तपैकी अंडी ठेवलेत आणि अंडी सुद्धा या कौल फ्रायवरती मस्तपैकी शिजायला ठेवलेत. बघू शकता काहीतरी नवीन. आम्ही पोपटी करणार होतो. हा बोल. आम्ही पोपटी करणार होतो पण काहीतरी नवीनच काहीतरी करतोय आम्ही नवीन. हे कौल फ्राय मला माहित होतं पण त्याच्यावरती अंडी अशी मी पहिल्यांदाच बघतोय. हा पेटला. टोटल 12 अंडी आहेत. अजून जवळ घेऊन चांगले. कसा वास येतोय? एक नंबर. घमघमीत चमचमीत असं वाटतं आताच खायला घ्यावं. काय बोलतो हा संकेत? एकदम मस्त एकदम मस्त ना. आणि इकडलं गाव कसं आहे? एक नंबर. मला खूप आवडलं. गाव तर एक. पुन्हा वापस यायला लागला आपल्याला परत आपण येऊ ना पावसातून पावसात येऊ खेकडे पकडायला. समझिया. इसके ऊपर खाने का मजा ही अलग है. तर मित्रांनो आता मस्त व्यवस्थित एकदा पलटली तर आता व्यवस्थित एकदा शिजायला ठेवलीत आपण. या साईडला पाहू शकता आमचा हे लहान बाळ. हे लहान बाळ आमचं मस्तपैकी पाळण्यामध्ये बसलंय. काय बघते? काहीतरी बघतंय बाळ. वन भोजन एक नंबर. काय झाला वाणी भोजन? एक नंबर. हा विश्वास मस्त वाटला एकदम भारी. एक नंबर गाव आहे. आता खेकड्याला पक्का. आता परत आपल्याला खायचा आहे. कसला? वल्गणीचा. म्हणजे पहिल्या पावसाचा पहिला पावसाचा आपल्याला यायचं विश्वाच्या गावी पुन्हा पहिल्या पावसाचे खेकडे पकडण्यासाठी.
आणि हे बघा मस्त असं हे विश्वाचं घर आहे. हे आहे किचन. सकाळी पाहिलं आज सर्व प्रोग्राम आमचा बघा इथे झाला. सकाळी जेवणाचा तयारी, जेवणाची सर्व तयारी. मस्त आहे विश्वाचं घर बघा. कोण नसतं नाही व्यवस्थित. जे तयार झालीत ना ते आपण एक एक आता काढतोय. मित्रांनो बघून पुढल्या वर्षी लवकर या जा तुम्ही पण. तुम्हाला पण समजलं पाहिजे कोकणचं रात्रीचं खाणं काय आहे. आणि मित्रात मित्र गेल्यानंतर म्हणायचं नाही. जर मित्र एकत्र आल्यावर काय मजा असते ती एकदम वेगळीच असते. आणि ही मजा आपण वापस कधीच एन्जॉय करू शकत नाही. तर मित्रांनो पाहू शकता मस्तपैकी अंडीसुद्धा आपली तयार झाली. आणि हा कौल फ्रायसुद्धा आपला झाला आहे. तर मस्तपैकी बेत आता करायचं आहे खाण्याचा मस्तपैकी बेत पाहू शकता. बोलायला वाटतं. तर चला. तर मित्रांनो आता जेवायला मस्तपैकी बसलो आम्ही. पाहू शकता राजूभाई बोलतो अरे कधी येत आहे कौल फ्राय. मस्त कौल फ्रायच्या समोरच बसला आहे. आणि या साईडला आपले सर्व पब्लिक. राजूचा एरिया कोण करणार? हो दे 200 रुपये. तो राजूभाई सांगितलं द्या 200 रुपये. दोन्ही एरिया करेल. अंधेरी पार्ला बांद्रा बिंद्रा सर्व. अरे भाऊ उद्या कसं आहे राजूभाई? एक नंबर झालाय. मसाले संकेत कर. मी अंडा घेतो. हा अंडा रे. एकानं अंड बघा कसं झालंय. अंडे घ्या एकाने. आण घ्या आण. एकदम क्लास. हा हा भागवे जिभेचा तुकडाच पडतोय. घ्या आता. एक नंबर. घ्या ना एक प्लेट मध्ये कसं आहे? एक चिकन घ्या. जिभेचा तुकडा पडतोय. काय बोलतो जंगल मस्त. बघा कौल फ्रायचा मास्टर या साईडला इकडे. बोलतो कसा और काजू लिया पर काजू थोड़ा ही है. तर चला आता ज्यादा नहीं. हे भाजी लाट नको बोलतो. तर फायनली मित्रांनो व्हिडिओ वगैरे आहे ना तो आता संपलाय. आणि आता वाजले 10:30. आणि आता आम्ही ऑटो बघून मुंबई स्टेशनला म्हणजे आपण बघणार आहोत. बस भेटली तर बसने जाणार आहोत. ट्रेनला तर खूप गर्दी असणार आहे कारण सॅटर्डे संडे होता त्यामुळे खूप गर्दी असणार आहे. तर चला आजचा हा पूर्ण दिवस आपल्या विश्वास भाऊच्या घरी आपण एकदम मस्त मजेत घालवला. तर मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.